साधारण अर्धा जून महिना उलटून गेला तरीही पावसाचे जे काही संकेत आहेत ते महाराष्ट्रासह अन्य भागात देखील काही स्वरूपात दिसत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अर्थात एलिनोचा जो आहे तो प्रभाव या संपूर्ण ज्या हवामानावर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। यासाठीच जो काही पाऊस आहे तो पाऊस सुस्थितीत व्हावा, मान्सून जो आहे तो वेळेवर यावा, यासाठी पुण्यात पर्जन्य याग या ठिकाणी आयोजन करण्यात आले। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून हे जे आहे ते यागाचं जे आहे ते आयोजन करण्यात आले। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः ज्यांनी याचं आयोजन केलंय ते आहेत। काय सांगाल, आज तुम्ही ह्या यज्ञाचं जे आहे ते आयोजन केलंय, नेमकं काय हेतू आहे, उद्देश काय तुमचा? आज जून महिन्याची 14 तारीख आली तरी पावसाचं कुठं आगमन झालं नाहीये। त्यामुळं पुणेकरांवरती आज एक दिवसाला पाणी जे संकट आले, तसेच महाराष्ट्राला शेतकरी कुठेतरी पेरणी झाली पाहिजे, ती जर पेरणी झालेली नाहीये। त्यामुळं आम्ही देवाकडे साकडं घालतोय की देव आमचं हे जे संकट आहे ते दूर होऊ दे आणि पाण्याचा सगळीकडे प्रवाह वाढू दे आणि पाऊस हा पडला जाऊ दे। खर तर तुम्ही नगरसेवक आहात, पुण्यात देखील पाणी कपात जी आहे ती उद्यापासून दिवसाआड सुरू होणार आहे। तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना हे सांगन याच्या माध्यमातून की झाडची तोड ही कमी झाली पाहिजे, झाडं ही सर्वत्र लावली पाहिजे, निसर्गाचा समतोल राखला पाहिजे आणि पाणी हे जपून आणि काळजीपूर्वक जे आपल्याला मुबलक आहे तेवढाच वापर केला पाहिजे। आणि कुठं पाण्याची गळती असेल तर पुणे महानगरपालिकेला ही कळवली गेली पाहिजे, म्हणजे हे संकट हे कुठेतरी थांबलं जाईल आणि जास्तीत जास्त पाणी साठा जी धरणं आपल्याला 4 आहेत त्याचं सुद्धा अजून कुठेतरी छोटी तलाव वगैरे ही करण्याचं प्रमाण वाढलं पाहिजे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पर्जन्य यागच्या माध्यमातून वरुण राजा जो आहे त्या वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी प्रार्थना जी आहे ती केली जात आहे। आपल्यासोबत काका आहेत ज्यांनी संपूर्ण ही जी पूजा आहे, हा जो यज्ञ आहे तो केलाय। नेमकं काय तुम्ही साकडं घातलंय देवाला आणि कोणत्या देवाची तुम्ही या ठिकाणी प्रार्थना केली? ही जी पूजा आहे ही पर्जन्य याग पूजा आहे। पर्जन्य याग या पूजेच्या निमित्ताने आम्ही विष्णू भगवंतांना, वरुण देवांना आणि इंद्र देवतांना हेच साकडं घातलंय की आज या ठिकाणी शीघ्राती शीघ्र पाऊस पडून सर्वत्र धरणे वगैरे सर्व पाण्याने भरून जावेत आणि सगळ्यांना आनंद व्हावा, हेच या पर्जन्य यागाच्या पूजनाच्या निमित्तानं देवाला सांगणं आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी हा पर्जन्य याग यज्ञ जो आहे तो केला जातोय। पुण्यातील सिंहगड भागात असणाऱ्या एका पुरातन गणेश मंदिराच्या बाहेर हा यज्ञ केला जातोय आणि या ठिकाणी एकच प्रार्थना केली जाते की बळीराजाची जी आस जी आभाळाकडे लागली आहे, पावसाच्या प्रतीक्षेत तो सध्या आहे, ही प्रतीक्षा लवकरच दूर व्हावी आणि महाराष्ट्रात जो आहे तो समाधानकारक जो आहे तो पाऊस पडावा, यासाठी या ठिकाणी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं। पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।